वेलकम अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. मला 12 वाजलेत, दुपारचे 12 वाजलेत. आमचा फायनल एक्झामचा टाइम टेबल आला आहे अँड देन मी इतकी शॉक झाले गाईज. म्हणजे मी एवढी शॉक झाले की लिटरली 5 दिवसांनी आमचे पेपर आहेत. आता मी म्हटलं चला आता थोडंसं अभ्यास केलंच पाहिजे. त्यामुळे हे मला मस्तपैकी इथं सेटअप केलं आहे मी आणि काहीच अभ्यास नाही चालू केला आहे. जस्ट मला कशापासून सुरुवात करावं समजतच नाही. 5 दिवस बाकी आहे, 6 सब्जेक्ट आहे आणि त्या 6 सब्जेक्टमध्ये पेपरमध्ये पण गॅप फक्त एका दिवसाचा ठेवला आहे त्यांनी. त्या पेपरचा अभ्यास स्टार्टिंगला करून कोणत्या नाही तर कोणत्या पेपरचा अभ्यास चालू करू. मी खूप कन्फ्यूज आहे आणि मला असं टेन्शन आल्याच्यानंतर मला खूप भूक लागते खूप. सो मी आधी पेट पूजा करते. तर गाईज आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. इथे इतकं छान झाड होतं, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल पहिल्यांदी. असं झाड होतं नागिनीच्या पानाचं. ते नागिनीचे पानं खातात ना पूजेला, परत विडा बनवतात ते वालं. ते बघा सगळं पाला झाला आहे. तुम्हाला दाखवते मी जस्ट ते पान कसं दिसतंय. जवळून दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला दिसत आहे का ते पान? इथे होतं ते, इथे ह्या कोपऱ्यामध्ये, आणि ते तिथून पूर्णपणे ह्या घरावरती चढलं होतं त्या टोकापर्यंत. सो त्या टोकापर्यंत चढलेलं होतं. आज मम्मीने जेवणामध्ये एकदम खास एक मेनू बनवला. मी तुम्हाला दाखवते ते मेनू काय आहे तर मम्मीने बनवलेला. हे बघा, हे आहे कुटके. आमच्याकडे याला कुटके बोलतात, तुमच्याकडे काय बोलते माहिती नाही. कोणी याला तुकडे पण बोलतात. आणि हे रात्रीच्या पोळ्या असतात ना, त्याला सकाळी फोडणी द्यायची असते मसाले वगैरे टाकून. आणि हे बघा, मी आता कुटकेसोबत मस्तपैकी गाजर पण घेतला आहे तोंडी लावायला आणि लिंबूमध्ये हे बघा हे बघा कांदा पण घेतला आहे. कांद्याचं सॅलेड मस्तपैकी त्याच्यावरती असा कांदा पण घेतला आहे, त्याच्यावरती मस्तपैकी मीठ टाकलं आहे, लिंबू वगैरे टाकलं आहे. आणि आता मस्तपैकी याला तोंडी लावून मी मस्त कुटके खाणार आहे. आणि माझं सेकंड टाईम जेवणचा म्हणजे सेकंड टाईम नाश्ता म्हणता येईल, कारण की दुपारचे 12च वाजले सध्या. जस्ट आता माझं मस्तपैकी जेवण झालं आहे. आता मी अभ्यासाला घेते. सर्व सब्जेक्ट ऑल क्लिअर निघतील असा थोडाफार का होईना मला अभ्यास करणं आहे, कारण की सगळे सब्जेक्ट ऑल क्लिअर काढायचे आणि ऑल क्लिअर काढणं हाच आमचा इंजिनिअरिंगवाल्यांचा एक पॉईंट असतो. बाकी आम्हाला पर्सेंटेजवरून काहीच नसतं. चला तर मी आता अभ्यास करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.